नमस्कार. अक्षता डेली व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर हे जे किल्ले तुम्हाला गडकिल्ले दिसत आहेत, हे आमच्या शाळेतल्या मुलांनी तयार केलेले आहेत. त्यांना 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले आम्ही प्रतिकृती तयार करायला सांगितली होती. तर त्या मुलांनी खरंच खूप छान अशी प्रतिकृती तयार केलेली आहे. त्यामध्ये प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे. असे हे किल्ले तयार केलेले आहेत आणि खरंच खूप छान मेहनत घेतलेली आहे मुलांनी. एवढं कसं पटकन केलं काय मी समजलं पण नाही. पण छान असा प्रतिसाद दिला आणि प्रत्येक वर्गाने एक एक करून किल्ले आणलेले आहेत. त्याचंच मी शॉर्टसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे. पण तुम्हाला पुन्हा दाखवण्यासाठी मी मुद्दामच ह्या व्हिडिओमध्ये ही क्लिप टाकलेली आहे की तुम्हीसुद्धा बघावं की मुलांनी कशी प्रतिकृती तयार केलेली आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्या माझ्या शॉर्ट व्हिडिओलासुद्धा खूप छान व्ह्यूज आले होते आणि लाईकसुद्धा. तर आता तुम्हाला हे बघून काय वाटते तर मला कमेंट्समध्ये सुद्धा नक्की सांगा. हे बघा किती छान असे गडकिल्ले तयार केलेले आहेत. मी त्याचे फोटोसुद्धा एक एक क्लिक करून टाकलेले आहेत. मुलांनी छान असा प्रतिसाद देऊन गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार केलेली आहे. आता फिरवा भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. महाराजांचा
तर आमच्या सोसायटीमध्ये शिवाजी महाराज गणेश जयंती साजरी केली. त्यामध्ये भव्य पालखी सोहळासुद्धा होता. त्याच्याच मी व्हिडिओ पाहिलेले आहात. मलासुद्धा खूप छान वाटलं. आम्हीसुद्धा पहिल्यांदाच हे पाहिलं, कारण आमचा हा पहिलाच वर्ष होता इथे सोसायटीमध्ये. तर छान अशी पालखीची मिरवणूक झाली, लेझिम पथक लेझिम वगैरे झालं, शिवाजी महाराजांची शिवगर्जनासुद्धा झाली. हे बघून खरंच खूप छान वाटलं. तसंच इकडे एका गार्डनमध्ये छान अशी 2 गडांची प्रतिकृतीसुद्धा तयार केली गेली होती. हा किल्ला आहे प्रतापगड. खरंच खूप छान केली होती. आणि तसंच हा किल्ला आहे सिंधुदुर्ग. अशा या 2 किल्ल्यांची मोठी अशी भव्य अशी प्रतिकृती तयार केली गेली होती. आणि खरंच पाहून खूप छान वाटलं. कारण पहिल्यांदा सर्वांनी खूप छान सहभाग घेतला. बापे असो त्यांनीसुद्धा फेटे वगैरे लावून सदरे घालून छान प्रतिसाद दिला. तसेच बायकांनीसुद्धा नऊवारी साडी, गोल साडी वगैरे नेसून छान असा प्रतिसाद दिला. आणि त्यामध्ये हे भव्य जे पालखी सोहळा किंवा शिवगर्जना असो, लेझिम असो किंवा घोषणा असो, खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी. मी सुद्धा साडी वगैरे नेसली होती आणि मस्तपैकी आम्ही मिरवणूक वगैरे छान फिरलो. आणि मला त्या दिवशी थोडं छान अशा व्हिडिओ करायला भेटल्या, कारण युवांचे पप्पासुद्धा घरी होते, त्यामुळे युवान त्यांच्याकडेच होता. आणि मग मला सेपरेट असं फिरायला इकडे तिकडे जरा फोटो काढा किंवा व्हिडिओ करा, त्यासाठी टाईमसुद्धा भेटला. इथे आमची शिवाजी महाराजांची स्थापना केली गेली होती आणि तिथे मग नंतर फोटो काढलं. तसेच युवांचे पप्पांनी आणि युवांनीसुद्धा इथे पालखीजवळ छान असे फोटो काढले. युवांनीसुद्धा खरंच पहिल्यांदाच हे छान असं पोज देऊन फोटो काढलेला आहे. आणि ह्या पालखीच्या भव्य सोहळ्यात खरंच खूप छान वाटलं. तुम्हालासुद्धा कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मला माहिती आहे 19 फेब्रुवारीला शिवजयंती कधीच झालेली आहे आणि आता आपण म्हणजे खूप लेट झालेलं आहे, पण तरीही काही हरकत नाही. आता शिवबाचं काय खरं नाही. तिकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. तिथशी जसाय अफजल खान, राजाची सेना मुठवर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा उन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाने सल्ला पट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव नाव देऊन वाचण्याची गरज आहे. नाही बा, शिवबाचे केवळ पुत्र नाही, या मराठी बोलता सन्मान आहे. आमच्या बिल्डिंगमधल्या या छोट्या मुलांनीसुद्धा छान पोवाडा बोलला. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.